भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 15 ऑगस्ट 2024 गुरुवार. अनुसरण केले. मग येशू त्याला म्हणाला, आपल्या मार्गावर जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ताबडतोब तो त्यांची दृष्टी पडला आणि रस्त्यावर येशूच्या मागे गेला. मार्क 10:52 वचन. प्रभू येशू सर्व प्रेमाने पर्तिमेयाकडे बघत होता आणि म्हणाला, मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे. आंधळा मनुष्य त्याला म्हणाला, रब्बनी, मला माझी दृष्टी प्राप्त होईल. जरी परमेश्वराने त्याला दृष्टी दिली असली तरी तो त्यांची घरी किंवा त्यांचे लोकांकडे परत गेला नाही, पण तो येशूच्या मागे गेला. एकदा परमेश्वर दगा कुष्ठरोग बरे करतो. ते स्वतःला याचकांना दाखवण्याची मार्गावर केले तेव्हा ते सर्व बरे झाले. त्यापैकी सर्व दगा स्वच्छ केले गेले. त्यापैकी परमेश्वराकडे परत या. ते त्यांच्यापैकी एक परत आले आणि प्रभूचे आभार मानले. परंतु जेव्हा आपण बर्तिमेयाकडे पाहता तेव्हा त्याने केवळ प्रभूचे आभार मानले, परंतु प्रभू येशूचे पालन करण्याचे विशेष अधिकार देखील दिला. काही वर्षांपूर्वी एक आंधळा तरुण डोला एक सुरुवात बैठक उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी देवाचे मंत्री त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांचे डोळे चमत्कारित्या प्रभूद्वारे पुनरुज्जीवित झाले. देवाच्या सेवकाने त्या तरुणाला आपल्या पहिल्या दिवसाच्या बैठकीच्या साक्षीदारांना विचारले, पण जेव्हा त्याला भेटण्याची संधी मिळाली नसती तेव्हा तो त्या तरुणाची घरी गेला. तरुण माणसाने देवाच्या सेवकांना पाहिले आणि म्हणाला, सर, मी माझे डोळे गमावले 3 वर्षांपूर्वी. त्या दिवसापासून मला माझ्या अंधत्वामुळे कोणताही चित्रपट दिसू शकला नाही. म्हणून मला वाटले की मी गेल्या 3 वर्षात गमावलेल्या सर्व चित्रपटांना मी पाहतो आणि नंतर माझ्या साक्षरता समाविष्ट करेल. पण बर्तिमेयस जेव्हा त्याचे डोळ्यासमोर पुनरुज्जीवित केले तेव्हा त्याचे स्वतःच्या लोकांना बघण्यात रस नव्हते. त्याला सांसारिक आनंदाची आनंद घेण्याची इच्छा नव्हती. त्याला पाहिजे होते अनुसरण. प्रभू येशूचे पालन करणे सोपे नाही. आपल्याला येशूमधून जाण्याची गरज आहे आणि संकट तुम्हाला परुष्याचे प्रकार सहन करावे लागेल आणि क्रॉसचा क्रूस सहन. एकदा एक माणूस येशूकडे आला आणि म्हणाला, प्रभू, तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या मागे येईन. आणि येशू म्हणाला, फॉरेस्टमध्ये बोक आणि एवच्या पक्ष्यांना घरे असतात, परंतु मनुष्याच्या पुत्राला त्यांचे डोके ठेवण्याची जागा नाही. लूक 9:57-58 वचन. जरी तुमचे अनुसरण करण्याची दावा करणारे बरेच आहेत, परंतु प्रत्येकजण सोडण्यास इच्छुक नाही. त्यांची लक्झरी झोप, सांत्वन आणि आनंद, सांसारिक जीवन. प्रभू येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जर कोणी माझ्या मागे यायचे असेल तर त्याला नाकारले पाहिजे आणि स्वतःचा बंधनस्तंभ उचलून माझे मागे जाऊ नये. मत्ती 16:24 वचन. देवाची मुलांनो, जर तुम्ही दुःख भोगले तर त्याला आणि त्याचे अनुसरण करा. आपण त्यांच्याबरोबर राज्य देखील होईल. जे बंधनस्तंभ घेतात आणि त्याचे अनुसरण करतात त्याने होकाऱ्याबरोबर उभे राहतील. देवाची सिय्योन पर्वतावर कायमचे. शपथ घेण्याबद्दल श्लोक. पण येशू त्याला म्हणाला, कोणाची नाही. त्याने आपला हात धरला नाही आणि मागे वळून तो
देवाची राजेसाठी योग्य आगे. लूक 9वा अध्याय 62वा वचन. दिवसासाठी बायबल वचन सकाळी स्तोत्र 91 अध्याय 52 अध्याय 53 अध्याय. संध्याकाळी रोमकार 15 अध्याय 1 ते 13 वचन. धन्यवाद.